ॲसर्टिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंट म्हणतो, त्याला मराठीत विधानार्थी वाक्य म्हणतात. या वाक्यांमधून आपल्याला काहीतरी माहिती सांगितलेली असते किंवा एखादे विधान केलेले असते. या वाक्यांच्या सुरुवातीला सब्जेक्ट असतो, त्यानंतर वर्ब अशी रचना असते. काही वाक्यात त्यानंतर ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट असे इतर घटक असतात व शेवटी फुलस्टॉप असतो. अशा वाक्यांमध्ये प्रथम सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि त्यानंतर वर्ब म्हणजे क्रियापद ही रचना असते. त्यानंतर इतर शब्द असू शकतात. सब्जेक्ट म्हणजे आपण ज्याविषयी बोलतो तो घटक. यामध्ये आय, वी, यू, ही, शी, इट, दे, राम, गीता, इंडिया, दिस, दॅट अशा नाम, सर्वनाम किंवा शब्दसमूहांचा समावेश होतो. इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री. भारत हा विकसनशील देश आहे. द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. डीप ओशन वॉटर वॉज कोल्ड. समुद्राच्या तळाचे पाणी थंड होते. या वाक्यांमध्ये इंडिया भारत, द सन सूर्य, डीप ओशन वॉटर समुद्र तळाचे पाणी हे घटक सब्जेक्ट म्हणून आलेले आहेत आणि सब्जेक्ट नंतर नेहमी वर्ब येतो. या वाक्यांमध्ये इज, रायझेस, वॉज हे वर्ब्स क्रियापदे आलेली आहेत. वर्बचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. ऑक्झिलरी वर्ब्स सहाय्यकारी क्रियापदे आणि दुसरा मेन वर्ब्स मुख्य क्रियापदे. ऑक्झिलरी वर्ब्स सहाय्यकारी क्रियापदांमध्ये एम, इज, आर, वॉज, वर, शाल, विल, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, वूड, शुड इत्यादी शब्दांचा समावेश होतो. तर मेन वर्ब्स मुख्य क्रियापदांमध्ये लाईक, रीड, रन, प्ले, गो, स्पीक, लिसन, ओपन, राईज अशा शब्दांचा समावेश होतो. अशा शब्दांमधून आपल्याला घडणाऱ्या कृतीचा बोध होतो किंवा क्रिया समजते. वी लाईक टू प्ले. आम्हाला खेळायला आवडते. शी इज अ टीचर. ती शिक्षिका आहे. द स्टुडंट्स वर रीडिंग. विद्यार्थी वाचत होते. या वाक्यांमधून काहीतरी विधान केले आहे किंवा माहिती सांगितलेली आहे, म्हणून हे ॲसर्टिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य आहेत. वी लाईक टू प्ले या वाक्यात सब्जेक्ट नंतर लाईक हे मेन वर्ब आले आहे. शी इज अ टीचर या वाक्यात सब्जेक्ट नंतर फक्त इज हे ऑक्झिलरी वर्ब आले आहे. तर द स्टुडंट्स वर रीडिंग या वाक्यात द स्टुडंट या सब्जेक्ट नंतर वर हे ऑक्झिलरी वर्ब आणि रीड हे मेन वर्ब आले आहे. यावरून आपल्या लक्षात येते की ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये सुरुवातीला सब्जेक्ट म्हणजेच कर्ता येतो व त्यानंतर मेन वर्ब आलेला असतो किंवा ऑक्झिलरी वर्ब आलेला असतो किंवा ऑक्झिलरी वर्ब आणि मेन वर्ब असे दोन्हीही येऊ शकतात. वर्ब शिवाय वाक्यरचना पूर्ण होऊ शकत नाही. ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य व नेगेटिव्ह सेंटेन्सेस नकारार्थी वाक्य यांचाही समावेश होतो. नकारार्थी वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नोबडी, नन, नॉर इत्यादी शब्दांचा उपयोग केलेला असतो. आता आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि नेगेटिव्ह सेंटेन्स याची काही उदाहरणे पाहूया. माय सिस्टर हेल्प्स मी. माझी बहीण मला मदत करते. हे अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य आहे. तर माय सिस्टर नेव्हर हेल्प्स मी. माझी बहीण मला कधीच मदत करत नाही हे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण या वाक्यामध्ये आपण नेव्हर हा शब्द वापरलेला आहे. तर राकेश इज माय क्लासमेट. राकेश माझा वर्गमित्र आहे. हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. तर दुसऱ्या बाजूला राकेश इज नॉट माय क्लासमेट. राकेश माझा वर्गमित्र नाही. हे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण याच्यामध्ये आपण नॉट वापरलेला आहे. अशा प्रकारे असर्टिव्ह वाक्याचे अफर्मेटिव्ह
आणि निगेटिव्ह असे 2 प्रकार पडतात.